सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज थोडासा आवाज व्यवस्थित येत नाही आहे माझा, सकाळपासूनच गळा असा झालेला आहे। गरम पाणी पिलं, चहा पण पिलं, सगळं झालं तरी पण आवाज सरळ येत नाही, थोडंसं इग्नोर करा। तर आजचा वार सांगते, आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 10 मे आणि आज आहे अक्षय तृतीया। तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। आणि सगळीकडे ना थोडंसं म्हणण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणजे आमच्याकडे या सणाला बसव जयंती म्हणतात, आणखीन एकीकडे मी ऐकलेलं आहे अकिती म्हणतात आणि अक्षय तृतीया पण म्हणतात। म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, सणाला पण वेगवेगळे नाव दिलेले आहेत। तर मला पुरण घालायचं आहे, म्हणजे पुरणपोळ्या बनवायच्या आहेत आज। तर त्यासाठी मी 2 गिलास हरभरा डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावलेली आहे। दिनेश रनिंगला गेलेला होता, आत्ता आलेला आहे। तर हेच खायला दिलं। हरभरे रात्री भिजत ठेवलेले होते, परत गूळ सोबत दिलेलं आहे खाण्यासाठी। आणि अगोदर मी देवपूजा करते, कारण सणावारा दिवशी कसं असतं, देवपूजा अगोदर झाली तर आपण निवांतपणे स्वयंपाक करत असतो। देवपूजेचं काम ठेवलं की मग इकडं तिकडं दोन्हीकडे आपली कामं हे होत नाही, थोडीशी पळापळ जास्त होते। म्हणून म्हणलं डाळ शिजोपर्यंत आपण देवपूजा करून घ्यावी। तर देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाटावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं घेऊन आलेली आहे। आज कलरफुल फुलं भेटलीच नाहीत मला, नुसती स्वास्तिकची फुलं भेटलेली आहेत, कारण फुलं व्यवस्थित लागतच नाहीत, म्हणून मी थोडेफार मार्केटमधनंही मागवलेले आहेत। ही पिवळी शेवंती, तर ते म्हणजे थोडंसं मिक्स असले ना यामध्ये कलरफुल छान वाटतं, नाहीतर देवाऱ्याही व्हाईट कलरचा आणि फुलंही व्हाईट कलरची, मग सगळं सेम सेम होऊन जातं। तर देवांना फुलं वाहिलेली आहेत आणि मी साखर ठेवते नैवेद्य म्हणून, आणि जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनेल त्यावेळी ते नैवेद्य दाखवते। तर दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप वाळून घेतली, घंटी वाजून घेतलेली आहे, मनोभावी देवाचं दर्शन करून घेतलेलं आहे आणि तुळशी पूजन उंबरा पूजन झालेलं आहे। तर देवपूजा झाली, आता स्वयंपाकाला सुरुवात करूया। तर डाळ शिजली का नाही ते अगोदर बघते, म्हणजे कुकरला 3-4 शिट्या झालेल्या आहेत आणि इकडे दूध गरम झालेलं आहे। तर अगोदर मी शेरूसाठी वाटीत काढून घेते आहे, कारण गरम गरम दूध पित नाही आहे, त्यामुळे गार होईल, थोडा वेळ ठेवलेला आहे, तोपर्यंत डाळ चेक करूया। तर बघू शकता परफेक्ट हरभरा डाळ शिजलेली आहे, म्हणजे पुरणासाठी। पण यामध्ये पाणी अजिबात नाही। जेव्हा आपण कुकरमध्ये डाळ शिजवतो त्यावेळेस ऑप्शन असतं की त्यामध्ये कट वगैरे काढण्याचं पाणी असतं। तर मी काय केलं, थोडंसं पाणी टाकलेलं कोमट आणि एक उकळी काढून घेऊया, तोपर्यंत मी शेरूला दूध वगैरे टाकते। तर शेरू बघू शकता रात्रभर जागरण करतं आणि या वेळेमध्ये झोप काढतं। तर दूध गरम नाही, गार झालेलं आहे, पण साखळी जी आहे ना ती बांधलेली पूर्ण अंगाला उन्हाळून घेतलेलं आहे, ते काढलेले आहे आणि दूध पित राहील शेरू। आणि इकडे जग आणि ते काय छोटं मग आहे, आणखीन एक वस्तू पडलेली आहे, ती चावत असतं दिवसभर, म्हणून त्याच्या पुढे टाकलेले आहे। तर इकडे दिनेशला पण दूध दिलेलं आहे, म्हणजे कडधान्य हे सगळं दिलेलं होतं, खाणं झालेलं आहे। तर दूध पण दिलेलं आहे हळद टाकून थोडीशी। आणि आता मी म्हणजे पुरण बनवून घेते अगोदर। तर इकडं कट काढून घेऊया, तोपर्यंत मी चिंच जे आहे ना ते शिजत ठेवते, म्हणजे आमटीची तयारी संग करूया। थोडंसं लवकर स्वयंपाक करणार आहे, परत नाश्त्यामध्येही मी सुशेला बनवणार आहे, म्हणजे बाबाची आंघोळ झाल्यानंतर सगळ्यांनाच एकत्र होईल, कारण आता बनवलं दिनेशसाठी वेगळं, त्याच्या पप्पासाठी वेगळं, बाबासाठी वेगळं असं होतं, म्हणून म्हटलं बाबांचं सगळं आवरू दे, तोपर्यंत मी नाश्ता बनवते, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते। तर इकडे डाळीतलं कट पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आमटीसाठी, आणि डाळ परफेक्ट शिजलेली आहे, पण यामध्ये थोडंफार पाणी राहिलेलं आहे, म्हणून मी आणखी थोडा वेळ गॅसवरती ठेवलेलं आहे। सगळं पाणी आटून जाईल तोपर्यंत गूळ इकडे फोडून घेत आहे, म्हणजे थोडेसे मोठे मोठे आहे ते गुळाचे खडे म्हणून बारीक करून घेतलं। साखर घेतलेले आहे, पुरण बघू शकता एकदम कमी प्रमाणात टाकलेलं आहे, म्हणजे सकाळचं एकाच वेळचं जेवण पुरणपोळीचं बनणार आहे, नंतर खायला नको म्हणतात, गोड आवडत नाही कुणाला, म्हणून थोडंफारच बनवलेलं आहे। म्हणजे छोट्या गिलासाने 2 गिलास मी हरभरा डाळ घेतली, त्या हिशोबाने इकडे मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे, टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। जसं साखर गूळ मेल्ट झाली की पुरण थोडंसं पातळ होतं, मग निवांतपणे आपल्याला कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पुरणाला टेस्ट पण खूप छान येतो। इकडे लसूण पण घेतलेला आहे, म्हणजे आमटीची तयारी संग करणार आहे। खोबरं घेतलेलं आहे, खोबरे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे, तर हे मोठं काम आमच्या राजकुमारला दिलेलं आहे। आणि इकडे पुरण पण बघू शकता छान शिजलेलं आहे। आता टाकूया यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर मी एकत्रच करून ठेवते, म्हणजे ज्यावेळी ती घाई गडबड आहे त्यावेळी आपल्याला पटकन घेता येतं, कारण जेव्हाच्या तेव्हा विलायची पावडर करायला थोडासा वेळ जास्त लागतो। तर थोडंसं मिठी टाकलेली, चुटकी जितकं येईल तितकं। आणि इकडे कवर का टाकत आहे दिनेश, तर मुरमुऱ्याचे कवर आहे, ते तिकडच्या रूममध्ये ठेवलेले होते, आणि काही यामध्ये प्रसादाची मुरमुरे आहेत, म्हणजे डाळ व शेंगदाणे खडीसाखर हे मिक्स होतं, कोणी खाल्लं नाही तसंच कवर बांधून ठेवलेलं होतं, ते पण मी घेतलेलं आहे। त्यामधलं डाळ व जेही होतं त्यामधलं वेगळं केलं, फक्त मुरमुरे घेतलेले आहेत आणि भिजवून घेत आहे, म्हणजे सुशेलाचा नाश्ता बनवणार आहे। सुशेला घरात सगळ्यांना फेवरेट आहे, खूप आवडतो, म्हणून म्हटलं पोहे करण्याऐवजी सुशेलाच बनवावा। तर सगळे जे मुरमुरे आहेत ना पाण्यामध्ये छान मी भिजवून घेतलेले आहेत, आणि पाणी पिळून आपल्याला एका ताटात
काढून घ्यायचा आहे। बाबांची आंघोळ होत आहे तोपर्यंत मी नाश्ता बनवून घेते। कढई ठेवलेली गॅसवरती, मसाले डब्यामधले जिरे संपलेले तर जिरे पण काढून घेतलेले आहेत। म्हणजे मसाले डब्यामधले जिरे काही मसाले असो एकदम छोट्या वाट्या आहेत ना, त्यामुळे वरच्यावर संपत असतात आणि काढतच असते। तर इकडे कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं। जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत मी शेंगदाणा आणि डाळवं वाटून घेतलं, मुरमुऱ्याने मिक्स केलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि इकडं फोडणीमध्ये मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि हिरवी मिरची आणि कांदा मी टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे। हलकंसं कलर चेंज झालं, टोमॅटो टाकलेले आहेत, हळदी पावडर टाकली थोडीशी आणि जे मुरमुरे होते आपण भिजवून ठेवलेले ते मुरमुरे फोडणीमध्ये टाकायचे, छान परतून घ्यायचं आहे। म्हणजे छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे, म्हणजे छान हे वापरले जातात। आणि यांना फोन केला होता पण त्यांच्या हातात कामं होती म्हणून ते आलेले नाहीत, फक्त दिनेशला आणि बाबांना दिलेला आहे आणि बाकीचं जे ना झाकून ठेवलेलं आहे। आणि इकडे पुरण पण परफेक्ट बनवून तयार आहे। तर पुरण पात्रातून काढून घेऊया। तिकडे चिंच जे आहे ना, म्हणजे चिंच मी पाण्यात टाकून ठेवलेली होती, पाण्याला उकळल्यानंतर गॅस बंद केला, गार होत राहील ते पाणी तोपर्यंत इकडे पुरण पात्रातून मी सगळं काढून घेतलेलं आहे। कुकर कामं झालं तर कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि गरम व्हायला ठेवलं, म्हणजे हे कुकर धुवूनच आपल्याला आमटी बनवायची आहे, खूप छान टेस्टी आमटी बनते। तर पूर्णपणे पुरण मी पुरण पात्रातून काढून घेतलेलं आहे आणि जे थोडंसं पुरण राहतं ना ते ठेवलेलं आहे, म्हणजे त्याची एक वेगळी पोळी बनवूया, म्हणजे पूर्ण काढण्यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणून मी काय करते, थोडंसं जे पुरण पात्र तर राहतं ना सगळं काढून घेतलेलं आहे, साईडला ठेवलं, एक उंडा करून ठेवला त्याचा। आणि इकडे तांदूळ पण मी स्वच्छ धुवलेले 2-3 पाण्यानं, तांदळाच्या डबल पाणी टाकलं, मीठ टाकलेलं आहे, भात बनत ठेवलेलं आहे, म्हणजे इकडे भात बनत राहील आणि इकडे बाबांचं पाणी संपलेलं होतं, म्हणजे बाबा गरम पाणी पितात, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि इकडे बॉटल्या हे ते पसारा खूप झालेला आहे, म्हणजे जेव्हा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो त्यावेळेस किचनमध्ये पसारा खूप होतो, खूप तामझाम असतं ना, थोडंसं किचाट म्हणतात त्याला तसंच आहे, त्यामुळे थोडासा पसारा होतो, तर संग आवरत जाते म्हणून पसारा जास्त होऊ देत नाही। तर इकडं खोबरं पण मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हांडा मी इकडे आंसूर पाण्याने स्वयंपाक बनवत आहे। तर हांडा इकडे भरून खाली ठेवलेला आहे, त्याच हांड्यातलं पाणी मी घेऊन स्वयंपाक बनवत आहे। इकडं गव्हाचं पिठी चाळून घेतलेलं आहे, कणिक मळून ठेवूया, म्हणजे भिजत राहिले एक अर्धा तास, तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करून घेऊ। आज भरडा बनवणार नाही, त्याऐवजी मी पंचामृत बनवणार आहे, खूप छान टेस्टी पंचामृत बनतं। आपण कोशिंबिरी बनवू शकतो पंचामृत किंवा भरडा किंवा एखादी सुकी भाजी बनवतो, तर आज मी भरडा न बनवता फक्त पंचामृत बनवणार आहे। कणिक इकडे मी छान घट्ट मळून ठेवलेले आहे, नंतर आपण त्याला सैल करून घेऊ, म्हणजे पाणी छान ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे। पुरणपोळीसाठी कणिक जे आहे ना छान मेहनत लावून जितकं जोर आहे तितकं लावून मळायचं असतं। पण अगोदर इकडे मी आमटी बनवून घेते, तर लसूण ठेचून घेतलेला आहे आणि हे जी सुशेला आहे तसाचही यांना फोन लावलेला होता पण आलेच नाही, त्यांना कामं आहेत, तर मी काय केलं, इकडे जे गरम राहायचा डब्बा असतो ना त्यामध्ये घालून साईडला ठेवलेला आहे, कढई रिकामी करून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी आमटी बनवून घेते, म्हणजे अशा प्रकारे केल्यानं भांडी जास्त भरणार नाहीत आपले, एकच कढई घेऊन सगळं त्यामध्ये आणि जे थोडंफार बनतं ते काढून ठेवायचं, म्हणजे जास्त पसाराही होणार नाही, जास्त भांडी होणार नाहीत। तर या कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला आणि 10-12 पाकळ्या लसूण ठेचून टाकलेला आहे। त्याचा कलर हलकासा चेंज झाला तर इथे अर्धी वाटी मी सुकं खोबरं बारीक वाटून घेतलं ते टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे। आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी करायचा, म्हणजे खोबरं खूप लवकर जळायला लागतं। नंतर सुके मसाले टाकलेले आहेत, 1 ते 1.5 चमचा धना पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, परतून घेतलं। छान अशी आमटीची फोडणी बनवून तयार आहे, छान वास येत आहे। आता टाकूया यामध्ये डाळीचं कट, तर अगोदर डाळीचं कट टाकायचं, नंतर जे चिंचेचं पाणी आपण काढून ठेवलेले पण ते टाकायचं आहे, तर पूर्णपणे टाकलेलं आहे। तर अशी मस्त कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे, कलर बघू शकता, बघितल्यानंतर खायचं मन होत आहे, जितकी दिसायला छान दिसत आहे खाण्यासाठी तितकीच चविष्ट झालेली आहे। आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे, जास्ती गरम मसाला वगैरे टाकू शकता आवडीप्रमाणे, पण मी नाही टाकलेला आहे। आणि थोडंसं पुरण टाकायचं यामध्ये, छान चव येते, म्हणजे आंबट गोड चव येते आमटीला। तर पुरण टाकलं, एक उकळी येऊ देऊया, तोपर्यंत इकडे मी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, 1-2 यामधले लाल पण झाले, ठेवल्या असं उभ्या कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि मग नंतर आडव्या, म्हणजे थोड्याशा मोठ्याच मी कट करून घेतलेल्या आहेत। आणि अगोदर हिरवी मिरची आहे ते भाजून घ्यायची आपल्याला व्यवस्थित आणि मगच पंचामृत करायला घ्यायचं, खूप छान टेस्टी पंचामृत बनून तयार होतं। तर इकडे मी मिरच्या भाजत ठेवलेली, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत इकडे चिंचचं जे आहे ना ते मी गरम पाण्यात उकळून घेतलेले आहे आणि त्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे, म्हणजे जास्त प्रमाणात पाणी घ्यायचं नाही आहे। आणि इकडे मिरची पण व्यवस्थित भाजलेली आहे, काढून घेतलं। त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला, लसूण टाकलेला आहे। आता टाकूया सुके मसाले, तर 1 ते 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि त्यामध्ये आपल्याला ही जी मिरची आहे भाजलेली ते टाकायची आहे, परतून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकूया आणि जे चिंचेचा पल्प आपण काढून ठेवलेला आहे ते टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पातळ बनवायचं आहे, तर आपण थोडंसं पाणी टाकू शकता। तर इकडे साखर टाकले अर्धा चमचा, याऐवजी आपण गूळ पण टाकू शकता, मी साखर टाकलेली आहे। खूप छान टेस्टी हे पंचामृत बनवून तयार होतं, नक्की बनवा। घरी अचानक पाहुणे आले त्यावेळेस प्रश्न पडतो की काय भाजी बनवावी, आपण एखादी वरण बनवतो किंवा सुकी भाजी बनवतो, त्यावेळेमध्ये आपण हे पंचामृत बनवू शकतो, खूप छान टेस्टी, म्हणजे पुरी असो, चपाती असो, भात असो, सगळ्यासोबत छान लागते। तर इकडं पंचामृत बनवून तयार आहे, म्हणजे एक
5 ते 6 मिनिट आपल्याला कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. शिजत राहील तोपर्यंत मी पसारा आवरत आहे. तर सगळे मसाले डब्याचे वगैरे सगळं जिथल्या तिथं ठेवून दिलेलं आहे. मी संग पसारा आवरते म्हणून जास्त पसारा होत नाही इथं. बघू शकता तोपर्यंत पंचामृत इकडे बनवून तयार आहे. एक वेळा मिक्स करून घेऊ, आणखी थोडा वेळ झाकून ठेवा. तोपर्यंत मी कणिक मऊ करून घेते. तर इकडे बघू शकता कणिक मी छान थिक मळलेली आहे, म्हणजे यामधल्या अर्ध्या कणिकची चपात्या पण बनणार आहेत. तर इकडे थोडंसं कणिक मी काढून घेतलं आणि जे बाकीचं कणिक आहे छान आपल्याला मऊसुद्धा असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी एकत्र टाकायचं नाही, अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून आपल्याला यामध्ये छान ॲब्झॉर्ब करून घ्यायचा आहे. जितका जोर आहे तितका लावून आपल्याला एक कणिक मळायची आहे, म्हणजे पुरणपोळी छान अशी मऊसुद्धा बनून तयार होते. तर बघू शकता एकदम छान असं कणिक बनून तयार आहे. हे पुरणपोळीसाठी परफेक्ट बनलेलं आहे. तर आता पटकन पुरणपोळी बनवून घेऊ. अगोदर नैवेद्य बनवणार आहे देवासाठी, गाईसाठी, तुळशीसाठी, मगच पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करणार आहे. कारण आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. विचार केला की पुरणपोळ्या नंतरच बनवूया, कारण एकत्र बनवून ठेवल्या तर खावाशा वाटत नाही. गार झाल्यानंतर पुरणपोळी तव्यावरची ताटात असली तरच छान लागते. तर इकडे पंचामृती मी छोट्या पातेल्यात काढून ठेवणार आहे, म्हणजे कढयांना खूप सारा स्पेस धरतात किचनमध्ये, त्यामुळे जे हे स्वयंपाक बनत आहे पटकन छोट्या पातेल्यात मी काढून साईडला ठेवून देते. तर बघू शकता इकडे सगळंच ठेवलेलं आहे, म्हणजे भात आहे, पंचामृत आहे, आमटी आहे, भजे पापडं किंवा भरडा वगैरे मी आज नाही बनवलेला आहे. फक्त इतका स्वयंपाक बनलेला आहे, कारण जास्त बनवला तर खपत नाही. खाणार तरी कोण आहे? बाबा एक टाईम जेवण करतात, परत दिनेश आणि हे तिघे चौघं. दीपकही नाही आहे, तो तिकडं आहे. त्याची आज आठवण खूप येत आहे. दीपकला पुरणपोळी आणि आमरस खूप आवडतं, आणि आमरस नसलं तरी पण गरम गरम पुरणपोळी आणि तूप खूप आवडते. दीपकची फेवरेट आहे. पण आता दीपक आल्यानंतरच, आता जातेवेळेस मी एक वेळा बनवलेलं होतं, जेवण करून गेलं आहे. पण जेव्हाही आपल्या सणावारला आपण बनवतो पुरणपोळी, त्यावेळेस मला दीपकची आठवण येते की दीपकला हे सगळं खूप आवडत होतं. असो, आणि दीपकला बोलणंही होत नाही, म्हणत आहे आता फोन घेतलेले आहेत, फक्त रविवारीच फोन देणार. त्याने मोबाईल जे आहे ना दीपकचा ते घेतलेला आहे, तर फोनवर बोलणं सुद्धा होत नाही दीपकचं. त्यामुळे खूप मनामध्ये हे होतं, खूप आठवण येते. एक वेळा बसल्या बसल्या रडू पण येतं. दीपकची खूप आठवण येत आहे, कारण आपण दूर असला तरी फोनवर बोलत असलो ना तेव्हा काही वाटत नाही, म्हणजे जवळ असल्यासारखंच वाटतं. पण आता फोनवर सुद्धा बोलू देत नाहीत ते, त्यामुळे थोडंसं अवघड वाटत आहे. असं इकडे मी नैवेद्य बनवून घेतलेला आहे. आणि पुरणपोळी बघू शकता अशा पद्धतीने बनवते, म्हणजे कणिक थोडी घेते, पुरण जास्त भरते, छान तोंड बंद करायचं आणि हलक्या हाताने मी लाटून घेते पुरणपोळी, म्हणजे कटाकटा लाटायची, आतमध्ये लाटायचं नाही. तर अशा प्रकारे पुरणपोळी बनवली आणि पॅनवरती थोडंसं तेल टाकलं, पुरणपोळी टाकलेली आहे आणि पटकन पलटून घ्यायचं आहे. आणि इकडे अशाच पद्धतीनं दुसरी पुरणपोळी पण बनवली. आणि ही जी पॅनवरची पुरणपोळी आहे थोडं तेल लावून आपल्याला छान व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. बघू शकता एकदम छान अशा पुरणपोळ्या फुलून तयार आहेत. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मऊसुत्त म्हणून तयार होतात. म्हणजे यासाठी आपल्याला पुरण आणि कणिक दोन्ही परफेक्ट लागतं. यामधलं एकही थिक झालं किंवा बिघडलं तर पुरणपोळी व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की पुरण आणि कणिक जे आहे ना ते परफेक्टच असली पाहिजे, तेव्हाच पुरणपोळी जी आहे ना परफेक्ट बनते. तर इकडे बघू शकता एकदम छान अशा पुरणपोळ्या बनत आहेत. तर जास्त नाही बनवल्या, फक्त 4 बनवलेल्या आहेत, कारण या वेळेत घरामध्ये कोणी नाही आहे. म्हणजे बाबाही बाहेर गेलेले आहेत, दिनेश गॅरेजला गेलेला आहे आणि दिनेशचे पप्पा पण गॅरेजमध्येच आहेत. तर जसं ते येतील तसं मी आणखीन पुरणपोळ्या बनवून घेईन. आता अगोदर मी इकडे देवासाठी नैवेद्य दाखवते. तर पुरणपोळी घेतलेली आहे, नैवेद्य घेतलेला आहे, म्हणजे छोटे छोटे जी निवेद्य बनवले मी गाईसाठी, तुळशीसाठी, भाजी, हे स्वयंपाक बनलेला आहे, सगळं त्यावरती लावलं. तूप, दूध हे सगळं लावलेलं आहे. आज आंबे आणलेले, दररोज आंबे येतात आणि असंच खातो आम्ही, पण आजच आंबे आणले कारण हे घरी चाललेले नाही. तर म्हणलं आता असो दूध तूप जे आहे तेच वाढूया. तर देवानं नैवेद्य दाखवलं. गाईचं नावचं काढून ठेवलं. आज गाय दिसलेली नाही, दररोज येते शेतामध्ये पण आज दिसलेली नाही आहे. असं ज्या वेळेत गाय येईल त्यावेळेत मी देणार आहे. काढून ठेवलेले गाईच्या नावचं. आणि शेरूसाठी इकडे चपाती आणि दूध आणून ठेवलेलं आहे, म्हणजे सकाळी एक वेळा दूध पिलेलं आहे, आता या वेळेमध्ये चपाती दूध खातं. आणखीन थोड्या वेळानं मी दूध ठेवते, मग दुपारच्या वेळेत परत चपाती दूध, मग आणखीन थोड्या वेळानं दूध, मग संध्याकाळी चपाती दूध. अशा प्रकारे मी सुरुवात ठेवते, कारण छोटा आहे ते आणखीन, त्यामुळे दूध वगैरे ठेवत असते. तर सगळं किचनचं आवरलेलं आहे आणि मी कपडे धुवायला आलेले आहे. जोपर्यंत मी कपडे धुवत होते तोपर्यंत दिनेशचे पप्पा आलेले आहेत, म्हणजे सकाळपासून यांना 2-3 वेळा फोन लावला, नाही आलेले आहेत, म्हणत होते जास्त काम आहे आज. नाश्त्याला पण आले, ते सुशेला तसाच मी डब्यात भरून ठेवला आणि आत्ता आले. आता स्वयंपाकी झालेले आहे, तर मला अगोदर यांना जेवायलाच वाढावं. तर जेवण वगैरे झालेले, परत गॅरेजला गेलेले आहेत आणि माझी सगळी कामं आवरली. दिनेश गॅरेजमध्ये होता, आत्ता आलेला आहे. तर दिनेशसाठी इकडे मी गरमागरम पुरणपोळी बनवलेली, म्हणजे आमचं जेवण झालं, बाबांचं आणखीन झालेलं. बाबा पण सकाळी पोटभर नाश्ता केलेले होते, आत्ता आलेले. तर आता दिनेशला आणि बाबांना दोघांना जेवायला वाढत आहे. तर तुम्ही कसला वेट करता? या सगळेजण जेवण करायला. गरमागरम पुरणपोळी, तूप आहे, परत दूध, कटाची आमटी, भात, पंचामृत सगळं रेडी आहे थाळी. तर या सगळेजण जेवण करायला. पण आज आमरस नाही बनवलं, दररोज बनवते, दररोज आंबे पण खातो, पण ज्या दिवशी आपल्याला गरज असते त्या दिवशी मात्र भेटत नाही ती वस्तू. तसंच झालेलं. हे म्हणत होते बाहेरच गेलं नाही, आज गॅरेज सोडून
विसरून गेलंच नाही, मी आणलंच नाही, चालू होतं त्यांचं. तर असो, जे आहे ते मी वाढलेलं आहे. तिकडे दिनेसाठी ताटले तयार आहे. आता किचनमध्ये भरपूर भांडे झालेले, तर अगोदर मी भांडे सगळे क्लीन करून घेते आणि यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.